कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। आज एवढा मोठा कार्यक्रम होत असताना रात्री 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत, याकडे काँग्रेस कसं बघते? राहुलजींना घाबरणारं सरकार देशात आहे तर राज्यातही त्यांचेच अनुयायी बसलेले आहेत। आणि राहुलजीचा कार्यक्रम आज पुण्यामध्ये म्हणजे पुण्यनगरीमध्ये, ज्या पुण्यनगरीमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाचं दार उघडलं, महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, त्यांच्यावर त्या काळात अत्याचार करणारी व्यवस्था, तीच व्यवस्था आज राहुल गांधींच्या विरोधात या ठिकाणी आहे। आणि राहुलजींचा कार्यक्रम या ठिकाणी होऊ नये त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तो भीतीमुळे आहे। आणि त्याच्यामुळे काल आमच्या एनएसएनच्या मुला आणि मुलींचे ते केस ओढले गेले, त्यांचे कपडे पाडले गेले, तरी गुन्हे दाखल आमच्या एनएसएनच्याच मुलीवर करण्यात आलेले आहेत। पण या माध्यमातून राज्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आम्ही सांगतो आहे की ज्याप्रमाणे जंतर मंतरवर मोदी सरकारच्या विरोधात जैनजी रस्त्यावर आलं आणि त्यांच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला, हे महाराष्ट्र आहे। या पद्धतीचा अत्याचार, खोटे गुन्हे दाखल करून फडणवीसा सरकारने याची सुरुवात केलेली आहे। पण ही चिंगारी आहे, ही महाराष्ट्रात पोचली तर याचे परिणाम फडणवीस सरकारला भोगावं लागेल। आणि जे काल गुन्हे दाखल केले ते सगळे भीतीमुळे केलेले आहेत, पोरांवर दबाव आणण्यासाठी केलेला आहे। त्याचा राहुल गांधींच्या कार्यक्रमावर कुठलाही परिणाम होणार नाही, ही भूमिका आमची आहे। सकाळपासून भाजपकडून मारहाण केली, काँग्रेसने पहिली सुरुवात केली असं त्यांचं म्हणणे, म्हणून गुन्हा दाखल केला। मला सांगा, त्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये यांचे पोरं कशात काय करत होते? याचं उत्तर आहे यांच्याकडे? हे पहिले का तिथं पोचलेले होते? यांनी बंद केली ABVPच्या लोकांनी आमच्या मुली तिथं गेल्यानंतर। मग हे मुलं काय करत होते त्याचं उत्तर यांच्याजवळ नाही। म्हणजे चोर आणि सरजोड अशी यांची जी भूमिका आहे ते त्याच्यातून दिसतं आहे। त्यामुळे जे पोलीस कमिशनरवर दबाव आणून आमच्या मुलींवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले त्याचे परिणाम फडणवीस सरकारला भोगावं लागेल। नाना, सकाळपासून भाजपने छात्रों की गूंजला पैसे की गूंज म्हणून हिणवलं गेलेलं आहे। अनेक सोशल मीडियावर काही व्हिडिओज जे आहेत ते देखील भाजपकडनं टाकले जातात। ते आपला अनुभव शेअर करताय BJP। मोदींच्या सभेलाही लोक पैसे देऊन आणले जातात, हेच तुमच्या माध्यमातून दाखवले जातात। अमित शहाच्या सभेला तर लोकच नाही, आता राजस्थानचा अनुभव आपल्याला सगळ्यांना आलेला आहे। फडणवीसाला इथं लोक जमा करायचे तर त्यांनाही पैसे देऊनच गोळा करावे लागतात आणि म्हणून ते आपला अनुभव शेअर करतात। आज राहुल गांधी या तरुणांच्या हृदयात त्यांची जागा आहे, त्यांना ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना आपलं दुःख सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुली स्वतःहून या ठिकाणी गोळा होणार आहे। 5 वाजताचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपणच तिथं आलेल्या मुलींना विचारायचं की ते पैसे देऊन आले की स्वतःहून आले, तर ते त्यामुळे कळेल आपल्याला। जंतर मंतरवरही असंच सांगण्यात आलं होतं, पण ज्यावेळेस तुम्हीच लोकांनी स्टेटमेंट घेतलेत त्यावेळेस लक्षात आले की ते मुली स्वतः त्या ठिकाणी आले। म्हणून या सरकारच्या विरोधात जी लोकांमध्ये राग आहे, तरुणीमध्ये राग आहे, तो आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। अनेक स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होते व्हॉट्सॲपमध्ये, ज्यामध्ये टाकले गेले की 4 ते 9 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे, 400 रुपये स्पॉट पेमेंट मिळेल, बस आहे, शिवाजीनगर लोकेशनवरून बस मिळेल। मला असं वाटतं की BJP आपला अनुभव शेअर करताय, ज्या पद्धतीचे स्क्रीनशॉट दाखवून ते लोक या सगळ्या कार्यक्रमाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे याला उलटा आमचा प्रचारच ते करतात आहे। फडणवीसांनी 2 दिवसाच्या पहिले सांगितलं की काँग्रेसच्या कॉलेजचे मुली येणार आहेत, त्याच्यामुळे उलटा आमचाच फायदा झाला। फडणवीसांनी राहुल गांधीच्या कार्यक्रमाला एक प्रकारे मदतच केलेली आहे। त्यामुळे तरुणींमध्ये पुन्हा फडणवीस सरकारबद्दल राग निर्माण झाला आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी होणार आहे। त्याच्यामुळे फडणवीसांनी एक मदतच राहुल गांधीच्या कार्यक्रमाला केलेली आहे। पूर्ण वंदे मातरम गाऊया असं एक आज एक कार्यक्रम जो आहे तो घेतला गेला आहे, पण ज्याच्यावर भाजपचं चिन्ह जरी नसलं तरी भाजपच्या नेत्यांनी ठिकठिकाणी पुण्यात पोस्टर लावलेत। या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं। मला कळतं की वंदे मातरम त्याला कोणाला गायला काही विरोध करायचं कारण नाही, पण वंदे मातरमचं सोंग आणून हे आपले जुने पाप काही पुसू शकत नाही। ज्या RSSनी वंदे मातरमचा विरोध केला, ज्या RSSनी या देशाच्या तिरंग्याचा 53 वर्ष विरोध केला, तिरंग्याला अपशकुनी म्हटलं, तेच आज तिरंगा घेऊन फिरत असतील आणि
ते या लोकांनी संविधानाचा विरोध केला, संविधानाच्या प्रती पेटवल्या आणि या सगळं करून सुद्धा आज ते म्हणत असतील की आम्ही देशप्रेमी आहोत, तर त्याला आम्हाला काही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. देशाच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे वंदे मातरम गातं त्याचं स्वागतच आहे, त्याला कोणाला विरोध करायचं कारण नाही आहे. त्यांनी अजून गळा फाडून बोलावं आणि पाकिस्तानला ऐकू गेलं पाहिजे, अमेरिकेला ऐकू गेलं पाहिजे आणि चीनला ऐकू गेलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी गायलं पाहिजे, हे आमचं मत आहे. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू.